नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, दही, सेंधा नमक, हे उपवासाचं मीठ आहे, तूप, 2 उकडलेले बटाटे, क्रश केलेली हिरवी मिरची। आपण पहिल्यांदा बटाटा किसून घेऊ। बटाटा किसून झालाय। आपण आता त्यात साबुदाणे टाकू। शेंगदाण्याचा कूट, क्रश केलेली हिरवी मिरची। उपवासाला जिरं आणि कोथिंबीर चालत नाही, त्यामुळे ती वापरली नाही मी। चवीनुसार मीठ, 2 चमचे दही। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे मळून झाले। आपण आता याचे थालीपीठ थापून घेऊ। पाण्याचा हात लावून मी हे थालीपीठ थापून घेतले। आता मध्ये आपण ह्याला होल करू। सुरुवातीला आपण तूप लावून घेऊ। आणि 2 मिनिटं झाकून ठेवू। 5 मिनिटं झाली, 2 मिनिटं झाले। आपण आता याला पलटून घेऊ। आणि अशाच प्रकारे सगळे बनवून घेऊ। टेस्टी आणि चविष्ट असे उपवासाचे थालीपीठ खाण्यास तयार आहे। ते मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केले आहे। तुम्हीही नक्की बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।